नमस्कार मित्रांनो, श्री विनायक ज्योतिषच्या या भागात आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे श्री शनी देवतेचा कृपा आशीर्वाद कसा प्राप्त करावा याबद्दल. मित्रांनो, शनिदेव म्हटले की आपल्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे 7.5 व 7.5 म्हटली म्हणजे आता 7.5 वर्षे त्रासात जाणार या विचारानेच माणूस अस्वस्थ होतो. तर 7.5 खरोखरच इतकी त्रासदायक असते का? हा त्रास कमी करता येतो का? याचाच विचार आपण या भागात करणार आहोत. मित्रांनो, व्यक्तीची जी रास असते म्हणजे चंद्र ज्या राशीत असतो त्या अगोदरच्या राशीमध्ये शनी देवतेचे भ्रमण सुरू झाले म्हणजे 7.5 सुरू झाली असे म्हणतात. शनी एका राशीत 2.5 वर्षे असतो म्हणजे स्वतःची रास, आपल्या अगोदरची रास व आपल्या राशीनंतर येणारी रास अशा रीतीने 3 राशीत शनीचे भ्रमण 2.5 वर्षाप्रमाणे 7.5 वर्षे असते. म्हणून 7.5 ही 7.5 वर्षे मानतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीची वृषभ रास असेल तर वृषभ राशीच्या अगोदर येणारी मेष रास व वृषभ राशीनंतर येणारी मिथुन रास अशा 3 राशीमध्ये जेव्हा शनीचं भ्रमण होणार आहे म्हणजे मेष राशीमध्ये 2.5 वर्ष, वृषभ राशीमध्ये 2.5 वर्ष व मिथुन राशीमध्ये 2.5 वर्ष याप्रमाणे 7.5 वर्ष शनीचं भ्रमण होणार आहे. अशा रीतीने 7.5 वर्षे मानतो. मित्रांनो, शनी हे कर्मप्रधान दैवत आहे. स्वकर्तृत्वावर विश्वास असणारे न्याय व नीतिप्रिय दैवत आहे. शनी महाराजांना असत्य, अप्रिय बोलणे, खोटे वागणे, फसवणूक अजिबात आवडत नाही. मेहनत, काबाड कष्टाने प्रामाणिकपणे धन मिळवणे, दीर्घकालीन योजना राबवणे, योग्य तो न्यायनिवाडा करणे, संशोधन करणे या गोष्टी आवडतात. एकांतप्रिय स्वभाव असल्याने फारसे इतर लोकांमध्ये मिसळून राहणे आवडत नाही. छानछोकीपणा, रंगेलपणा आवडत नाही. कोणत्याही गोष्टींचे प्रदर्शन करणे आवडत नाही. अशा व्यक्तींना इतर लोक कंजूस समजतात, परंतु या व्यक्ती कंजूस नसून काटकसरी असतात. व्यवस्थापन करणे उत्तम जमते. मित्रांनो, जितके व्यक्तीचे वर्तमानातील कर्म चांगले असेल तितकाच येणारा भविष्यकाल हा उत्तम असतो. म्हणून भूतकाळात जर आपण चांगले कर्म केले असेल तर 7.5 कालावधी त्रासदायक न जाता भाग्योदयकारक व्यतीत होतो. शनीची स्थिती पत्रिकेत उत्तम असली तर चांगल्या नोकरीचा लाभ होतो. 7.5 आपल्या सहाय्याला, मदतीला कोण येतं, कोण आपल्याला टाळतात, खरे मित्र नातेवाईक कोण या सगळ्यांची पारख होते. जीवनाचे खरे स्वरूप समजते. म्हणून 7.5 ही आपल्याला मार्गदर्शक ठरते. जर आपल्याला 7.5चा त्रास जाणवत असेल तर आपण शनी महाराजांना प्रिय असणाऱ्या गोष्टी केल्या तर नक्कीच 7.5 सुसह्य होते. गरीब, गरजू व्यक्तींना मदत करणे, अपंग व्यक्तींना मदत करणे, सफाई कामगार, मजूर वर्ग यांना चहा, कॉफी किंवा खायला देणे, हॉस्पिटलमध्ये गरजूंना औषध उपलब्ध करून देणे, कावळ्याला खायला देणे या सर्व गोष्टीमुळे आपल्याकडून दान झाल्यामुळे अशुभ गोष्टींची तीव्रता कमी होते व शनी महाराजांची कृपा होते. त्याचप्रमाणे श्री हनुमान चालीसा या स्तोत्राचे नेहमी पठण केल्यास उत्तम अनुभव येतो. मित्रांनो, ही माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.